हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्योत आज तुम्हाला घेऊन जाणार आहे अशा एका ठिकाणी जिथे तुम्हाला अजून कंदीलच्या व्हरायटीज बघायला मिळतील। दिवाळी तोंडावर आली आहे, खूप जणांची शॉपिंग बाकीच असेल तर कंदील घ्यायला म्हणूनही खास जात आहे। तर आता इथे प्लाझाच्या इथे पोहोचली आहे। मी तर बाईकने जाते आहे, तुम्ही चालतही जाऊ शकता किंवा टॅक्सीने जाऊ शकता। इथून बस पण आहे, 40 नंबर बस आहे, इथून तुम्ही तिथे उतरू शकता। सिटी लाईट सिनेमा करून स्टॉप आहे, तिकडे तुम्ही उतरू शकता। तुम्हाला कळालंच असेल मी आता कुठे आली आहे। सो हे आहे माहीमचा कंदील मार्केट। इथे आल्यावर दिवाळी सुरू झाल्यासारखेच वाटत होते। सुंदर असे आकाश कंदील, रांगोळी, फटाके या सगळ्याशिवाय दिवाळी ही अपुरीशीच वाटेल। वेगवेगळ्या पद्धतीचे असे आकाश कंदील इथे तुम्हाला बघायला मिळतील। चला तर मग बघूया कसे आहे ते कंदील आणि कितीपासून स्टार्टिंग रेंज आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। कागदामध्येही खूप साऱ्या व्हरायटी इथे अवेलेबल आहेत। वेगवेगळ्या रंगांचे तसेच वेगवेगळ्या प्रकाराचे कंदील इथे तुम्हाला पाहायला मिळतील। हे सुंदर असे आकाश कंदील पेपरापासून बनवलेले आहेत। कलर तर 101 आहेत ह्यामध्ये। काड्यांचा वापर करून हे आकाश कंदील बनवण्यात आलेले आहेत। बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, पण दिसायला पण खूप सुंदर दिसतात। दिवाळी म्हटली की आपल्या दारात आकाश कंदील हा लागलाच पाहिजे। तर तो कसा असावा आणि कोणता असावा तो तुम्ही इथे येऊन नक्की ठरवू शकता, कारण इथे खूप सारे आकाश कंदील आहेत। कमळाच्या आकाराचा म्हणू नका की दिव्यांच्या, तसेच कळसाच्या आकाराचाही इथे आकाश कंदील आहे। मला हा पंतीच्या आकाराचा कंदील खूप आवडला, दिसायला पण रेखीव आहे। छोट्या आकाराचे बाहेर लावायला प्लस तुम्ही विंडोला पण लावू शकता असे आकाश कंदीलही इथे अवेलेबल आहेत। सिटी लाईट सिनेमा पासून शोभा हॉटेल पर्यंत ही आकाश कंदिलांची लेन आहे। इथे तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता। पेपरचे कंदील तर आहेतच, त्यासोबतच पैठणीचे बॉर्डर असलेले प्लस कापडापासून बनवलेले असे विविध प्रकारचे कंदील इथे तुम्हाला बघायला मिळतील। दाराला लावायचे सुंदर सुंदर असे तोरण सुद्धा इथे अवेलेबल आहेत। इथे काही मुलं कंदील बनवत सुद्धा होते, तर ते कंदील कसे बनवतात हे सुद्धा मला शिकायला मिळालं। इथे छोटे कंदील 30 रुपयापासून सुरू होतात, ते 150-200 पर्यंत आहेत। तसेच मोठे आकाश कंदील हे 300 रुपयापासून सुरू होऊन 1000-1500 पर्यंत आहेत। तुम्हा सर्वांना माझ्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला लाईक, शेअर, कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।